जोडीदार राहो तसवान आणलाय मुंबईच्या पाठीमागचे हे रस्त्याला नाही चालली नको हे चला आपण आता केम डोंगरावरती आलोय आणि आपण आता मंदिरात जाणार आहे. खूप धुका आहे आणि मी आता निघतोय आपल्या केम डोंगराकडे. तर कशा आहात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती. आणि आज आपण जाणार आहे केम डोंगरावरती आणि आम्ही आता केम डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि माझ्यासोबत आज दोन आपल्या सुरगाण्यातले यूट्यूबर आहेत. ND आदिवासी व्लॉग आणि देवकंसरा व्लॉग हे आपल्या सुरगाणा तालुक्यातले दोन यूट्यूबर आहेत आणि आपल्या गाड्या इकडं लावलेल्या आहेत. इथं रस्ता आहे आणि इथून आपण आता चढायला सुरुवात करणार आहे. तर चला तर लगेच आपण आता निघू. तर आपल्या सुरगाणा तालुक्यातील हा सर्वात उंच डोंगर आहे. समुद्र सपाटीपासून साधारणतः या डोंगराची उंची 900 मीटर एवढी आहे. तर आपण आता चढायला सुरुवात केली आहे. इकडे बघू शकता पूर्णच धुकं पसरलेलं आहे. पण जेवढा आपल्याला निसर्ग बघता येईल तेवढा आपण बघण्याचा प्रयत्न करू. आणि हे जे पिवळं फुलं दिसू राहिले हे दिवाळीचे फुलं आहेत मित्रांनो. तुम्ही हे फुलं बघू शकता. इकडच्या साईडला जी दरी दिसते इकडून पार नदी वाहत जाते अशी खाली. पूर्व भागाला जी हा बंधारा दिसू राहिला ना इकडून गिरणा नदी वाहत जाते आणि खाली गिरजामातेचं मंदिर पण आहे. आपल्या सुरगाणा तालुक्यापासून शिंदेदिगर हे साधारणतः 17 किलोमीटर अंतरावर ते आहे. त्याच गावामध्ये केम डोंगर हे सर्वात मोठे डोंगर आहे. केम डोंगरावरती 7 नद्यांचा उगम झालेला आहे. त्या नद्या तुम्ही इथं बघू शकता. आणि केम डोंगरावरती दिवाळीला खूप मोठी यात्रा भरते आणि त्या यात्रेसाठी आपल्या गुजरातचे महाराष्ट्रातले खूप असे यात्रेकरू येत असतात. तर आपण आता इथून चढणार आहे आणि चढायला 2 रस्ते आहेत. तिथून एक रस्ता आहे आणि एक सरळ या कड्याने असा रस्ता आहे. तर आपण जो कड्याने रस्ता आहे ना त्या रस्त्याने सरळ चढणार आहे कारण की दोन्ही बाजूंचा नजारा खूप सुंदर दिसतो. तर इथून आपण आता चढायला सुरुवात करणार आहे. आता थोडासा धोका कमी झालेला आहे. तर इकडच्या साईडला एक रस्ता आहे तिकडं आडवादांड असे त्या ठिकाणाला म्हणतात. आणि इकडं जो कडा आहे केम डोंगराचा नाही का त्या साईडला असे छोट्या मोठ्या गुफा आहेत. आणि इकडच्या त्या थोड्याशा वरत्या तिकडच्या साईडला तिकडं मोठ्याशी गुफा आहे. तिथं रानडुकरं किंवा वाघ जंगली प्राणी राहत असतात. तर ती पण आपला व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये ती गुफा दाखवलेली आहे. आणि असे अनेक अजून छोट्या मोठ्या गुफा पण आहेत. ते पण जे बघायला मिळते ते आपण नक्की बघू. थोडंसं वरती आल्यावर इथं एक शंकराची पिंड अशी दगडीमध्ये कोरलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता. त्याच्याच वरती इकडं बैल वगैरे चारायला
बाबांनी आणलेलं आहेत. तर आपण थोडंसं आता बाबांसोबत बोलणार आहे. बाबा तुमचं नाव काय? हिराजी काळू पिठे. आणि तुम्ही कुठले? शिंदा. शिंद्याचे का? हा डोंगर आहे, मी असा लोकांकडून ऐकलाय का हा जो डोंगर आहे तो बुवा पूर्ण पाण्याने भरेल आहे. ही खरी गोष्ट आहे का? बरोबर आहे, पाण्याने भरेल. जुनी लोक सांगत आहे नाही, भरेल आहे. डोंगर बुवा मग पुरा पाण्याकडे भरेल आहे. हा ज्या वेळेस जळींकार झाला जहीनमही, त्यावेळेस भगवंताना रवी दोर टाकला. रवी डोकीचा बाल तोडून ते सर्प केला आणि तिचा तो रवी दोर केला. आणि ते भगवंताना आणि भगवान माऊलीना मग तो हा तावला मुरवला. केमडोंगरावरची यात्रा म्हणजे लक्ष्मीपूजनाचे दिवस. लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीच्या वेळ. हा दिवाळी. गुजरातचे काय, महाराष्ट्राचे काय, लांबून लांबून दुनिया येते, खानदेश. आणि केमडोंगरावरती देवी आहे का ऋषी आहे? तो ऋषी आहे. ऋषी आहे का? ऋषी आहे. अर्ध्यांगी महादेव आहे, अर्ध्यांगी पार्वती आहे. केमडोंगरावरती असे म्हणजे रानातले प्राणी आहेत का? मग म्हणजे त्याचा काही तुम्हाला अनुभव? रानातले प्राणी काय म्हणजे आता ह्या वाघ नडगा ह्या समजीच. आणि कधी तुम्ही समजा आता इकडं बैल चारायला आले, कधी तुमच्यावर काही म्हणजे असा वाटलं का हल्ला बिल्ला? आपल्यावर कधी काही नाही करेल नाही, बिचारायला काय आलं. फक्त परवाच्या दिवशी ओळालं खाली एक मी आठ बसेल. बाकीचं बाळदी पळून गेलं, मी दिली खाली उतरवून, जा खाऊन द्या तर खाईल तर खाईल. पण मग कधी पाहिलाय का बा इकडं? नाही काय मिळतो. काय मिळतो? अरे माझे दार असून जातो, अंगणातून जातो दार दिवस. पण त्याला काय बिचारायला, त्यालाही पोट आहे आपल्यालाही पोट आहे, काहीच करत नाही. तो ही देवी जर होती पहिली ना, मागली अंग होती. लांगळ कराही उचलून पुढे घेतली, कमरात मुडली. मग त्या सिमेंट लावून आणि ती आता पुढे केले आणि दुसऱ्या मूर्ती बसवली. डोंगरावर गुफा आहेत का म्हणजे अशा मागल्या साईडने किंवा मग इकडं? अरे ते वरच्या मागल्या साईडने म्हणजे पूर्ण देवाईल आहे, हां पूर्ण चबूत देवाईल आहे, पण ती कोणाला जाणीव होत नाही. हां म्हणजे आजपर्यंत कोणी सहसा गेला नाही? नाही. एखादा म्हणजे भोळ्या मनाचा असेल तोच जाईल. जो ही जुनी जागा आहे ना देवीची हां पहिली, हां शंकरजी परत आहे हां तांब्याची, तांब्याची किंवा चांदीची आहे. त्याच्यात समजा चांदीचा पैसा आहे, पण ती कोणाला गाठत नाही. चला तर बाबांकडून आपण चांगलीच माहिती घेतलेली आहे आणि आपण आता या सरळ अशा वाटेने चढणार आहे. चढायला एकदम कठीण असा रस्ता आहे, एकदम सरळ रस्ता तुम्ही बघू शकता. इकडच्या साईडने पूर्ण अशी दरी आहे आणि तिकडून पूर्ण असं जंगल आहे. तर आपण आता त्याच रस्त्याने चढणार आहे. कसा वाटत आहे मग? पक्का बेस वाटत आहे. हे तर फेरी आपली झाले, पण दसऱ्याला वाटला तर अजून एक डाव हाऊस करायला येऊ. आपण आता वरती पोहोचलोय, बघू शकता. इथून त्या कड्यापासून पूर्ण चढून आलोय, पूर्ण असा दम लागू राहिलाय आणि कंटिन्युअस धुकं येऊच राहिलं आहे. म्हणजे थोडं पण असं मोकळं वातावरण होत नाही. इकडच्या साईडला पूर्ण अशी दरी आहे. तर आपण पहिला टप्पा चढून वरती आलो. इकडं पूर्ण असा सपाट भाग आहे की ती अशी इकडच्या साईडला दरी आहे आणि इथं या फुलांच्या मध्ये म्हणजे इकडच्या साईडला हा झेरा आहे, तुम्ही बघू शकता. इकडचं पूर्ण असं गवत कापलेलं आहे आणि इथं ज्यावेळेस यात्रा भरते त्यावेळेस काही यात्रेतले माणसं इथून पाणी प्यायला तिकडे नेतात. तू फोटो काढा आलोय, काय करू? आपला गावचा पोरगा आहे, बघू शकता त्याने काय पकडलंय. याला म्हणतात गुंगारी, याने पकडून ठेवलंय. तर आपण आता सोडून देऊ.
कातड खाली. आणि तो घाबरलेला आहे. बघू शकता इकडे त्याने गाई बैल चारायला आणलेले आहेत. तर आताच चढून वरती आले. केम डोंगरावरती जाताना नाही का ठिकठिकाणी असे आपल्याला दगडी वगैरे असतात. तर तिथं बोललं जातं का जे गावातले जुने माणसं आहेत ना ते बोलले जायचे का देवी इथून चालत गेलेले आहे. तर ठिकठिकाणी म्हणे पावलं वटलेले आहेत. त्याच्यामुळं असं ठिकठिकाणी बांधलेलं आहे. एक थोडंसं खालच्या साईडला पण आहे आणि एक इथं आहे अजून थोड्याशा वरच्या टप्प्याला. म्हणजे अशा टप्प्याटप्प्याला म्हणजे असं जसं काय बसलेले आहे किंवा मग असे पावलाचे ठिकाण आहे. तर त्यासाठी असे ठिकठिकाणी दिवा वगैरे असं दूध सोडलं जातं. तर आपण आता इथून थोडंसं वरच्या साईडला म्हणजे यात्रेच्या ठिकाणी जाणार आहे. इथे जो हा मोकळा पठार दिसतो ना इथे यात्रा भरते. आणि केमडोंगर हा त्रिकोणासारखा आहे. म्हणजे त्याला 3 मुख्य बाजू आहेत. बाकीचे लोक इकडं वाघधोंड, सालभोये, रोकडपाडा तिकडनं येतात आणि इकडं एक हरणटेकडी, शिंदे या गावाकडून 2 मुख्य रस्ते आहेत. तर असे इकडं केमडोंगरावरती चढायला रस्ता आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता जिथं या यात्रेचं ठिकाण आहे इथं असं मोठं असं पाण्याचं तलावसारखं आहे. तर आपण आता इकडून चढायला रस्ता आहे. आपण आता वरती केमडोंगराच्या मंदिराकडे जाणार आहे. आणि मंदिराकडे जाऊन आणि असं मागल्या साईडने उतरणार आहे. तिकडनं एक गुफा आहे ती पण आपण आज बघणार आहे. रानातले असे अनेक अशा वनस्पती आहेत या खाण्यासारख्या आहेत. आणि त्याचाचला एक प्रकार म्हणजे हा तर याच्यासारखाच अजून एक दुसरं फळ असतं मित्रांनो. तर ते पण खाण्यासारखं असतं पण हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. पण पानं आणि त्याचे फुलं वगैरे सर्व सेम आहेत. आपल्या यात्रेच्या ठिकाणावरून मंदिराकडे जाताना इथं एक उंच असा डोंगर लागतो. तिथं जर दमलं तर इथं माणसं विसावा घेतात. तर आपण आता त्या ठिकाणाला पोहोचलो आहे. तुम्ही हे बघू शकता किती असा चढायला खतरनाक रस्ता आहे. आणि इकडच्या साईडला पूर्ण दरी पण आहे आणि जंगल पण आहे. याला कारवीचे झाडं म्हणतात. तर ते पूर्ण अशा दोन्ही बाजूला इथून असतात. तर आपण आता ते बघू. आणि मागच्या साईडला उतरताना ते तर लयच आहे कारण की त्या साईडला कोणी एवढं येत नाही ना. तर आपण त्याच्यामधून घुसून जाणार आहे. आणि इथं आपण पोहोचलो आहे. बघू शकता ही दरी. इकडच्या साईडला पण धुक्याने काही दिसत नाही. पूर्ण असा परिसर. चला तर आपण आता पुढे निघू. इथे अजून एक ठिकाण आहे आणि इथून अजून आपल्याला वरती चढायचं आहे. तर आपण आता चढू. तुम्ही इकडे हे जंगल बघू शकता किती असे दाट पूर्ण काळोख. तर आपण आता वरती चढणार आहे. किती असे खतरनाक वाट आहे मित्रांनो. कपिलने ते नारळ फोडलंय आणि मस्त असं नारळ आहे. आम्हाला वाटलं खराब आहे पण खराब नाही.
एकदम मस्त नारळ आहे, ते आम्ही आता खाणार आहे. चला आपण आता केमडोंगरावरती आलो आहे आणि आपण आता मंदिरात जाणार आहे. तर इकडं आहे आपल्या केमदेवीचं मंदिर, तुम्ही बघू शकता ही मूर्ती. पाणी नसले ना पाणी तर ही देवीची नवीन मूर्ती आहे आणि त्याच्याच मागं जी आहे ती आहे केमदेवीची जुनी मूर्ती आहे, मी बघू शकता. आणि हे आहे आपल्या केमदेवीचं मंदिर. चला तर इकडून आपण आता निघणार आहे. आपण आता थोड्याशा अडचणातून इकडं मंदिराच्या मागल्या साईडला जाणार आहे. इकडं पण आपल्या देवीचं एक ठिकाण आहे, तुम्ही इकडं ही अडचण बघू शकता. तुम्ही हे ठिकाण बघू शकता, किती असं कड्यामध्ये आहे. आणि इकडच्या साईडने इथनं ज्या दगडी दिसू राहिल्या इथंच त्या देवीचं ठिकाण आहे आणि वरती मंदिर आहे मित्रांनो. तर आपण आता इकडच्या साईडने आपण आता वरती चढणार आहे. आणि अशाच रस्त्याने आपण आता केमडोंगराच्या मागल्या साईडने उतरणार आहे. तिकडं पण लय अशी अडचण आहे उतरायला. हे बा त्यांनी काहीतरी फळ शोधलंय आणि याला म्हणतात आहे मेकाचा वेल, आणि त्याला हे छोटे छोटे आहेत हे फळ त्याचे मेकाचे. आणि इकडे लय वेल आहे, तर आपण पण थोडंसं आता शोधू. चवीसाठी काकडीच्या सारखं लागतात. आता वारा थोडासा कमी झाल्यावर आपल्याला इकडचा खूप असा सुंदर नजारा बघायला भेटेल. थोडंसं जर धुकं कमी झालं ना, आता इकडच्या साईडला बघू शकता कडा, इथून जर बघितलं तर थोडं पण खाली असे म्हणजे धुक्यामुळं समजणार नाही, पूर्ण अशी दरी आहे. आणि इथं आल्यावर असं वाटेल का इथं खाली उतरायला रस्ता नाही, याच्यामधून असा रस्ता आहे, तर आपल्याला इकडून उतरायचं आहे. आणि कपिल रोज बैल गाई चारायला इकडे येत असतो, त्याच्यामुळं त्याला केमडोंगराची थोडीशी माहिती आहे. कपिल उतरून गेला आणि आपले बूट थोडेसे स्लिप होतील, त्याच्यामुळं हळूहळू उतरावं लागेल. टोपा असा रस्ता आहे उतरायला. लई जंगल पण आहे मोठं, बघू शकता. हे एखादा गल्ला पुंबस ना आपले, मग हे खाली गेले का मग जाऊ. एखादा गल्ला पुंबस ना. खाली
आठच थांब, खाली बस, गपचप बस. भाऊ कुठं गप्पा जाता आवाज नको करू. ओ माय गॉड, खतरनाक रस्ता, खतरनाक रस्त्याला तुम्हाला आल्या. जोडीदार राहो, कसवान आणलाय टेंबाच्या पाठीमागचे हे रस्त्याला नाही चालली नको. हे पहा धरून उतरायला लागत आहे कारण आपल्याला अजून लय खाली उतरायचं आहे. इकडं हे पूर्ण दरी आहे. म्हणजे मनोज पाहू शकता, तो जडून उतरायला सुरुवात केले तेवढून काहीतरी धरूनच उतरतोय. म्हणजे लय मजा झाली त्याची. हे तुम्ही पूर्ण असे गुलाबी गुलाबी टिवऱ्याचे फुलं बघू शकता. किती असे सुंदर फुलं आहेत. आपल्याला आता खालून दडून कारवीतून जायला लागेल. चलो, जबरदस्त रस्ता. आता लय भीती वाटू राहिले कारण की तुम्ही हा रस्ता बघू शकता पूर्ण असा. आता आपल्याला वाकूनच जावं लागेल. हा रस्ता बघा किती खतरनाक रस्ता आहे. याच्यातून आपल्याला आता जायचं आहे. किती असा खतरनाक रस्ता आहे. आणि ते दोघं तिथं आहेत मध्ये, ते पण दिसत नाही. ते आता येतील तेव्हा बघू. पण माझ्या इकडच्या साईडला पूर्ण अशी दरी आहे, त्यामुळं हळूहळू आपल्याला जावं लागेल. आणि इकडच्या साईडला पूर्ण असं जंगल आहे. तर आपण आता चाललो आहे. आणि इकडून पुढं रस्ता अजून थोडंसं म्हणजे जंगलाचाच आहे. थोडेसे दाट झाडं आहेत. त्याला आपण आता पूर्ण जंगलातून चाललो आहे. आणि मी फोन दिला आहे कपिलकडे. बघू शकता हे जंगल पूर्ण असं वाकून जावं लागतं. बघा किती असा मस्त रस्ता. आपल्या आजूबाजूला पूर्ण असे झाडं. आणि आपण आता मोकळ्यात निघलोय. किती असे रानातले फुलं. इथून आपल्याला उतरायचं आहे. इथून थोडंसं अंतर मग पूर्ण अशी सपाट भाग लागेल खाली. आणि त्याच्या मागच्या कोपऱ्याला एक गुफा आहे. तिकडं आपण आता जाणार आहे. तिकडं पण आता गुफा पाहायला जाणार आहे. चष्मा बनव ना. कडा पूर्ण अशी खोलदरी आहे. आणि त्याच्याच साईडला इथं आहे. आणि हळू उतर. आणि इथंच ती गुफा आहे. तो आता बघा इथून त्या गुफेत शिरेल आणि तिकडच्या साईडला निघेल. चल कपिल मध्ये शिर. हो बेकार बॅग लागत होती मित्रांनो. चला तर आपण आता खाली जाणार आहे. बघा असं मध्ये जायचं आहे. आणि पुढे गेल्यावरती थोडीशी अशी छोटी गुफा आहे. त्याच्यामुळं जास्त असं हे निघत नाही. मला वाटतं मध्ये पाणी पण आहे. चला तर मी काय मध्ये जात नाही. तर कपिल आता मध्ये जाईल. तो त्याच्याकडे मी फोन देतोय. धर. बघा आता तो मध्ये गेला आहे आणि मी साईडने जात. बघा तो आलेला आहे इकडून. बघा तो आता बाहेर निघालेला आहे. आणि एवढी काही मोठी गुफा नाही. फक्त तिथून आणि इथपर्यंत निघते. आणि मधीलही पाणी पण साचलेलं आहे. तर आपण आता इकडून निघणार आहे. म्हणजे उतरायला सुरुवात करणार आहे आता. केमडोंगरावरती इथे एक महादेवाचं मंदिर पण आहे. तर आपण आता त्या मंदिरापाशी जाणार आहे. आणि आता थोडंसं धुकं पण कमी झालेलं आहे.
चला आपण आता मंदिरात जाणार आहे. मंदिराच्या बाहेर एक झेंडा लावलेला आहे आणि हे मंदिराचं दार. आणि इकडं आपलं हवन करण्याची जागा आहे. आणि इकडं बघू शकता जे पिंड म्हणता तर ही दगडाची पिंड आहे. आणि त्याच्यानंतर इकडं हे बनवलेले आहे. आणि समोरच हे नंदीचं एक छोटीशी मूर्ती आहे. इथे एक छोटासा घंटा पण आहे. आणि इकडं बघू शकता इथे या मंदिराची इथे स्थापना केलेली आहे. इकडे जे छोटे छोटे असे झिरे म्हणतो त्याला, तर ज्यावेळेस यात्रा भरते ना त्यावेळेस जे यात्रेसाठी दुकानं आले असतात तर ते इथूनच पाणी घेतात. म्हणजे आजूबाजूला असे छोटे मोठे अनेक असे झिरे आहेत तर तिकडूनच ते पाणी घेतात आपल्या हॉटेलसाठी. चला तर आपण आता यात्रेच्या ठिकाणी आलो आहे. आणि इकडच्या साईडने आपण वरती चढलेलो होतो पण धुक्यामुळं काही एवढं दिसणार नाही. पावसाला पण सुरुवात झालेली आहे आणि आपण ज्या रस्त्याने चढलो होतो तर आपण आता तिथूनच उतरणार आहे. आणि बाकीचे दोघं खाली उतरलेले आहेत. चला तर थोडासा पाऊस कमी झालेला आहे आणि आपण अर्ध्यापर्यंत पोहोचलो आहे. इथून आपल्याला अजून थोडंसं खाली उतरायचं आहे. तिकडं आपल्या गाड्या लावलेल्या आहेत. आपण खाली उतरलो आहे आणि आपल्या गाड्या तिकडे लावलेल्या आहेत. तर आपण आज पूर्ण केमडोंगर फिरलो आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण आता इथून घरी निघणार आहे.